गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीच्या वतीनं ठाणे, पुणे, कोल्हापुरात महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पारंपरिक पोशाख परिधान करून महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या महिला भव्य बाईक रॅलीचं हे तिसरं वर्ष आहे। Thank you very much, sir, for joining us. तरी तीन ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। ठाणे, कोल्हापूर आणि पुणे तीनही ठिकाणी दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अतिशय भव्य असं हे आयोजन होतं आणि या तीनही ठिकाणी महिलांनी उदंड प्रचंड असा प्रतिसाद सुद्धा या बाईक रॅलीच्या आयोजनाला दिलेला आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये तयार होऊन नटून थटून महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या। बरं, अगदी स्कूटीपासून ते बुलेटपर्यंत प्रत्येक प्रकारची दुचाकी या तीनही ठिकाणी बाईक रॅलीमध्ये दिसली आणि मोठ्या उत्साहात महिलांनी या बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला, आपली उपस्थिती नोंदवली। आणि ठाणे, कोल्हापूर, पुणे तीनही ठिकाणची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। या दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आयोजित फॉलो करायचे। मला सांगा, काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? या थीम काय नेमकी तुम्ही? जमीन आमची, घाम आमचा, भाव मात्र कोणाचा। आज आपण शेतकरी राजा पाहतोय की त्याच्या शेतामध्ये तो घाम गाळतोय स्वतः, तरी सुद्धा इतका घाम गाळून सुद्धा त्याला न्याय मिळत नाहीये। कारण आपल्या जमिनीमध्ये जर कोणी उभं राहिलं तर आपल्याला राग येतो। मग ही तर शेतकऱ्याची जमीन आहे, शेतकरी स्वतः अन्न देतो आणि शेतकरी राजा जगला तर आपण जगणार आहोत हे सत्य माहिती असून सुद्धा आज शेतकऱ्यांनी पीक काढल्यानंतर मात्र त्याचा भाव कोणतरी वेगळं सरवतोय। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। बघतोय की याच बाईक रॅलीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देखील काही आपल्याला तिकडे बघायला मिळत आहेत। हे सगळं भव्य आयोजन आहे आणि वेगवेगळे सामाजिक संदेश हातात आपण जर बघितलं तर पृथ्वी आहे, पृथ्वीचा फोटो आहे आणि त्यावरती एक झाड लावले। काय तुम्हाला या निमित्तानं संदेश द्यायचा आहे? काय तुमचं म्हणणं? पुढारी कस्तुरीने या वेळेला जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण सर्वजणी बघतो आहोत, इथं आपण सर्व जमलेलो आहोत। हरित पुणे, हरित विश्व असा संदेश या वेळेला पुढारी कस्तुरीतर्फे देण्यात आलेला आहे। आपल्याला बघू शकतो किती उत्साह महिलांमध्ये आहे। त्यानंतर आपण सगळे आपण बघतोय की पर्यावरणाचा देखील संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, स्त्री सन्मान राखा असं तुम्ही म्हणताय। या बाईक रॅलीच्या निमित्तानं काय भावना आहेत तुमच्या आयोजनाबद्दल? नमस्कार, मी मिसेस शीतल रायकर, पुढारीतर्फे आम्ही इथे आलेलो आहोत। आम्हाला खूप सुंदर संधी दिलेली आहे। ही माझी मैत्रीण दीपाली। आमच्या दोघींचा मेसेज आहे हा, स्त्रीचा सन्मान करा आणि वी आर व्हेरी लकी। नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रितेश मुनोत, मी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे आणि चेअरमॅन आपुलकी हॉस्पिटल्स पुणे। आजच्या प्रोग्राममध्ये आम्ही सहभागी झालो आणि पुढारीने आम्हाला एक मंच दिलं। आम्ही जे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभार मानतो। हे जे उपक्रम आहेत मी असं ऐकलं की अराउंड 1500 स्त्रिया यात सहभागी होत आहेत। तर आणि आम्हाला अशा प्रोग्राममध्ये एक सहभाग करणं आणि त्याचं एक पार्ट होणं ते आमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खूप चांगली गोष्ट आहे। आजच्या तारखेत सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जे डायग्नोस्टिक्स किंवा निदान करतात अशा कंपनीसाठी हे आहे की अत्यंत आधुनिक आणि सोयीस्कर अशा तपासण्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि कृष्णा डायग्नोस्टिक्स हे अनेक वर्षापासून हे उपक्रम करत आहे। भारत देशात पूर्ण 300 ते 400 CT आणि MRI आणि 2000 ते 3000 पेक्षा जास्त पॅथॉलॉजी लॅब्स, वर्षातनं 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण ट्रीटमेंट देतो आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे। आता निदान झालं तर पुढची स्टेप येते ती उपचारासाठी। तर आम्ही कॅन्सरसारख्या आजाराला उपचार करू शकतो, लवकरात लवकर उपचार करू शकतो आणि आपण कमी दरामध्ये त्यांचा उपचार करू शकतो। या अनुषंगाने आपण एक हॉस्पिटल उभा केलेलं आहे ज्याचं नाव आपुलकी हॉस्पिटल आहे आणि आपण तिथे आपुलकीने लोकांचा उपचार करतो। आणि मी आज या माध्यमातून हे सांगण्यात इच्छितो की आपुलकीमध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या सगळ्या रुग्णांना आम्ही 20% सुविधा सवलत देऊ आणि आमच्या इथे कॅन्सर
कर्करोग याला लागणाऱ्या सगळ्या सुविधा एका छताखाली आहे. 150 बेडचं एक हॉस्पिटल आहे. थँक्यू. माझं नाव अमृता भालेशंकर. मी RTO पुण्याहून आलेली आहे. मोटार वाहन निरीक्षक आहे. आजचा कार्यक्रम पुढारीने आयोजित केलेला आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे. गुढीपाडव्यानिमित्त सुरू केलेला आहे आणि खास महिलांसाठी आयोजन केलेलं आहे. त्यांचा उत्साह बघून खूप छान वाटतंय. ही महिलांसाठीची विशेष रॅली आहे. आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची. माझा एक विशेष संदेश आहे RTO पुणेतर्फे. महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबाची घ्यावी आणि हे करण्यासाठी त्यांनी वाहन चालवताना हेल्मेटचा आणि सीट बेल्टचा वापर करावा. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवावं. धन्यवाद.